क्रिएट करायची, तर मग मला रिपोजिटरी क्रिएट करायच्या आधी माझं अकाउंट पाहिजे. इथं माझं ऑलरेडी अकाउंट आहे. ओके, कारण मी साइन अप वगैरे केलं, मी लॉग इन झालोय. लॉग इन झालं की मला याचा ऍक्सेस मिळून जातो. ओके, त्याच्यानंतर मी क्रिएट करू शकतो का रिपोजिटरी? करू शकतो. येस, तुम्ही क्रिएट करू शकता. इथं जा, न्यू रिपोजिटरी म्हणा आणि तुम्हाला पाहिजे तशी रिपोजिटरी तुम्ही इथं बनवू शकता. ओके, त्याला तुम्ही नाव देऊ शकता की मला लेट्स से डेऑप्स 9 ही बॅच क्रिएट करायची. डेऑप्स 9 किंवा डेऑप्स 9 असं मला रिपोजिटरी क्रिएट करायची. याच्यामध्ये मी डिस्क्रिप्शन पण देऊ शकतो. ओके, आणि इथं मी काय करू शकतो? व्हिजिबिलिटी देऊ शकतो. जे मी तुम्हाला सांगत होतो ना की मला ऍक्सेस स्वतः पुरताच ठेवायचा आहे की पब्लिक करायचं. आता इथं तुम्हाला कळलं पाहिजे की माझं काहीतरी पर्सनल आहे, पर्सनल कोड आहे, माझ्या पर्सनल असाइनमेंट्स आहेत, माझ्या काहीतरी पर्सनल ऍप्लिकेशन आहे किंवा ऑर्गनायझेशनल ऍप्लिकेशन सुद्धा. तर त्या केसमध्ये आपल्याला रिपोजिटरी क्रिएट करताना पब्लिक बनवायला लागेल की प्रायव्हेट बनवायला लागेल? प्रायव्हेट बनवायला लागेल, बरोबर. पब्लिक कधी बनवायला लागेल? जर तुम्हाला एखाद्या इंटरव्ह्यूअरला दाखवायचंय की माझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे कम्युनिटीसाठी, मी काहीतरी नवीन बिल्ड केलंय, मी काहीतरी नवीन गोष्टी ट्राय केल्यात आणि त्याचा ऍक्सेस जर मला सगळ्यांना द्यायचा आहे किंवा मला शिकवायचंय दुसऱ्यांना, मी पब्लिक देऊ करू शकतो. ओके, मग तशा पद्धतीने तुम्ही पब्लिक किंवा प्रायव्हेट करा. आता मी इथं पब्लिक केलंय. पब्लिक केलं की मी काय करू शकतो? रिपोजिटरी क्रिएट करू शकतो.